दरबारी माजला तंटा, तुटला न भट्टा लागता. ही कथा परम सुरस, श्रोतया आनंददायी बहुअस. भक्त भांडता अरस परस, हास्यरस पिकेल. भक्त दामोदर घनश्याम, बाबरे जयांचे उपनाम. अण्णा चिंचणीकर टोपण नाम, प्रेम निस्सीम बाबांचे. स्वभाव मोठा खरमरीत, कोणाचीही न धरीत मुरवत. उघड बोलणे विहिता विहित, हिताहित पाहतीना. वृत्ती अण्णांची जितकी कडक, तितकीच सालस आणि सात्विक. माथे जैसी भरलेली बंदूक, लाविता रंजूक भडका घे. सकळ कामी तडका फडकी, उधारीची वार्ता न ठाऊकी. न धरी कुणाची भीड भाडकी, रोखठोकी व्यवहार. वेळी धरवेल विस्तव हाती, अण्णा तयाहूनी प्रखर अति. परीही निष्कपट स्वभाव जाती, तेणेच प्रीती बाबांची. असेच एकदा दोन प्रहरी, मशिदीत भर दरबारी. वामहस्त कठड्यावरी, बैसली स्वारी बाबांची. बाबा पाहती तटस्थपणे, नकळत लावीत भक्तांची भांडणे. संपता रागावणे वा रुसणे, उभया समजावणे अखेर. कोणी बाबांची कूस दाबीत, कोणी पाद संवाहन करीत. कोणी पाठ पोट चेपीत, सेवा करीत ये रीती. बाबा बाल ब्रह्मचारी, ऊर्ध्वरेते शुद्धाचारी. करू देत सेवाचा करी, नरनारी समजता. अण्णा बाहेर ओणवे राहती, हळूहळू वामहस्त दाबिती. तो उजवे बाजूची परिस्थिती, स्वस्थ चित्ती ऐकावी. तिकडे होती एक बाई, अनन्य भक्त बाबांचे पायी. बाबाजीस म्हणत आई, मावशीबाई जनलोक. मावशीबाई म्हणत सर्व, वेणूबाई मूळ नाव. कौजलगी हे आडनाव, अनुपम भाव साईपदी. अण्णांची उलटली 50शी, तोंडात नवती 32शी. पोक्त वयस्कर ही ती मावशी, तंटा उभयांशी उद्भवला. अण्णा सहकुटुंब करीत सेवा, आई होती विगत धवा. दाबिता बाबांचे पोट कुसवा, नावरे निश्वास तियेस. श्री साई सेवेसी सबळ, मावशीबाई मनाची निर्मळ. उभय हस्ती घालून पिळ, मांडिली मळणी पोटाची. पाठी मागून निर्णावेरी, धरून बाबांस दोही करी. दाब दाबून घुसळण करी, जैसी डेरी ताकाची. साई नामी लावून लय, मावशीबाई दाबी निर्भय. बाबाही न करीत हाय होय, वाटे निरामय जणू तया. दाबण्याची विलक्षण परी, पोट पाठ सपाट करी. प्रेमचिते परी ते अवसरी, दया अंतरी उपजवी. साईंचे हे निष्कपट प्रेम, देऊनी घेती सेवा अनुत्तम. की ते निजस्मरण अविश्रम, घडो हो क्षेम भक्तास. आपुली तपश्चर्या ती किती, जेणे लाधावी ही संत संगती. परी साईच दीनवत्सल निश्चिती, उपेक्षिती ना भक्ता ते. काय त्या हेलकाव्यांची कुसरी, बाबा हालत खालीवरी. तीही हाले तैशिया परी, नवल परी ही सेवेची. अण्णा ओणवे परी स्थिर, बाई आपुल्या सेवेत चूर. तेणे होई मुख खालवर, मग काय प्रकार वर्तला. साई सेवेची या सुखा, पिळिता पोट खाता झोका. सन्निध अण्णांची या मुखा, आले अवलोका मुख तिचे. पाहुनिया ऐसी संधी, मावशीबाई मोठी विनोदी. म्हणे काय हो अण्णा नादी, मुका आधी मागे मज. पिकल्या केसांची लाज नाही, घेतोस माझा मुका पाही. ऐसे वदता मावशीबाई, अण्णा बाही सरसावी. म्हणे मी इतुका थेरडा, मी काय मूर्ख अगदीच वेडा. तूच तोंड लावूनी तोंडा, सजलीस भांडाया मजपासी. पाहुनिया मातली कळ, बाबास तया दोघांची कळकळ. कराया दोघांसी शीतळ, युक्ती प्रबळ योजिती. प्रेमे म्हणते
म्हणती अरे अण्णा उगाच रे का मांडीला दणाणा अनुचित काय तेच समजेना मुका घेताना आईचा परिसोनी मनी दोन्ही विरमली विनोदवाणी ठाईच जिरली सप्रेम हास्या उकळी फुटली थट्टा ती रुचली अवघिया पाहू जाता कथा थोडी मार्मिक श्रोते घेतील गोडी ठाय कैसा घालावा हे परवडी कथेत रोकडी दिसेल मायलेकांत जैसी प्रीती प्रेम बुद्धी उभयतात असती तेथेही कळ उद्भवली नसती क्रोध वृत्ती उठतीच ना चाबुके हाणिता हासे उसळे फुलाच्या मारे रडे कोसळे वृत्तीचे तरंग भावना बळे कोणास न कळे अनुभव हा नवल बाबांची सहज युक्ती बोल बोलती समयोचिती जेणे श्रोते अंतरी निवती बोधही घेती तात्काळ ऐसेच एकदा पोट रगडता उपजली बाबांच्या परमभक्ता कळकळ दया आणि चिंता तिची अतिरेकता पाहुनी म्हणती बाई दया करा ही का अंग दाबण्याची तऱ्हा अंतरी थोडी कीव धरा तुटतील शिरा बाबांच्या कानी पडता इतुकी अक्षरे बाबा स्थानावरून सत्वरे घेऊन आपुला सटका निज करे भूमी प्रहारे ताडिली चढली वृत्ती दुर्धर क्षोभा समोर कोण राहील उभा नेत्र खदिरांगार प्रभा फिरती सभोवार जै अंधारी मार्जार बुबुळे देवी चमकती दिवसा डोळे वाटे नयनीची या ज्वाळे आताच जाळीतील सृष्टी सटक्याचे टोक दोहाती धरले पोटाची या खळगीत खोचले तुझे खांबात समोर रोविले घट्ट कवळिले खांबाला सटका लांब सव्वा हात शिरला वाटे सबंध पोटात आता स्फोट होऊन प्राणांत ओढवे लक्षणात तै वाटे खांब अढळतो काय हाले बाबा जवळी जवळी भिडले खांबास पोटाशी घट्ट आवळिले पाणी पळविले देखत्यांचे आता होईल पोटाचा स्फोट जो तो तोंडात घाली बोट बाप हा काय प्रसंग दुर्घट ओढवले संकट दुर्धर ऐसी लोक करीती चिंता काय करावे या आकांता एवढे संकट त्या मावशी करिता भक्ताधीनता हे ब्रीद कधी कोणीही सेवा करिता मध्येच दर्शविता अनुचितता किंवा सेवे कर्यास कोणी बोलता बाबांचे चित्ता खपेना भक्ता प्रेमळा आले जीवा मावशीबाईस इशारा द्यावा साई बाबांस आराम व्हावा परिणाम यावा का ऐसा असो देवास आली करुणा शांतता उद्भवली साईंचे मना सोडून या ते भयप्रद कल्पना येऊन आसना बैसती भक्त प्रेमळ जरी निधडा बाबांचा स्वभाव पाहून करडा लाविला तेथून कानास खडा घेतला धडा पुढारा तेव्हापासून निश्चय केला जावेन कोणाच्याही वाटेला येईल जैसे ज्याचे मनाला तैसे तयाला करू द्यावे समर्थ स्वये सामर्थ्यवंत निग्रहानुग्रह ज्ञानवंत गुणावगुण सेवक जनात आपण किमर्थ पाहावे एकाची सेवा साईस सुखकर दुजयाची ती असती प्रखर हे तरी निजबुद्धीचे विकार खरा प्रकार आकळेना असो आता हा थट्टा विनोद घेणारा घेईल यातील बोध साई कथा रसामोद भक्त मकरंद सेवोत हे माड साईपदी लीन पुढील अध्याय याहून गहन भक्त दामोदराची इच्छा पूर्ण साई दयाघन करीतील तोही मोठा चमत्कार दामोदर संसार त्रस्त फार तयास पाचारुनी आपुले समोर घालविला घोर तयाचा स्वस्ति श्री संत सज्जन प्रेरिते भक्त हेमाड पंत विरचिते श्री साई समर्थ सच्चरिते
विनोदविलसितं नाम चतुर्विंशतितमोऽध्यायः सम्पूर्णः। श्री सद्गुरु साईनाथार्पणमस्तु। शुभं भवतु। श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय।